कुरुंदवाड-तेरवाड मार्गावर रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक दुचाकी मोपेड व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात तेरवाड येथील 2 सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की चारचाकी वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात ऋत्विक सुधाकर कांबळे वय वर्ष 25, कार्तिक सुधाकर कांबळे वय वर्ष 23 दोघे राहणार तेरवाड तालुका शिरोळ हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघेही वीट भट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रखर उन्हामुळे दिवसा काम करणं शक्य नसल्याने ते रात्रीच्या पाळीत कामासाठी जात होते. रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ते इलेक्ट्रॉनिक मोपेडवरून कुरुंदवाड येथील वीट भट्टीकडे कामासाठी निघाले होते. पाठीमागून येणाऱ्या मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक GA06E1584 या चारचाकी वाहनातून पती-पत्नी तेरवाडहून कुरुंदवाडकडे येत असताना मागून येणाऱ्या या वाहनाने कांबळे बंधू यांच्या इलेक्ट्रिक मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे दोनही भाऊ रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. या अपघातात मोपेडचं तुलनेने कमी नुकसान झालं असलं तरी चारचाकी वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. वाहनांची स्थिती पाहून अपघाताची तीव्रता लक्षात येत असून वाहनांचा वेग जास्त असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अपघातग्रस्त दोनही वाहनं ताब्यात घेतलेत. पुढील तपास सुरू आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ.